हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा आहे शू बॉक्स आणि त्या शू बॉक्सला वरून फ्लॅपसारखं कवर होतं. तर बऱ्याच वेळा साईडने ओपनिंग असतं किंवा वरून ओपनिंग असतं. आता हे बघू शकता, साईडने जॉईंट्स आहेत आणि वरून याचं ओपनिंग होतं, फ्लॅप कवर होतं. तर मी काढून घेतलेलं आहे. आणि हा जॉईंट बघू शकता, इथे थोडासा बॉक्स कमकुवत असतो, म्हणजे थोडंसं त्याची स्ट्रेंथ कमी असते. तर मी या साईडला जॉईंट देऊन बघितलेलं आहे. तर हे फ्लॅप जे आहे वरचं, तर त्याचे मी 3 पार्ट करून घेतलेले आहेत. जी बॉक्सची उंची आहे त्या उंचीनुसार बॉक्सचे हाईटनुसार कट करून घेतलेला आहे. आणि त्या पार्टचा एक भाग इकडने आणि एक भाग दुसऱ्या साईडने, असे दोन्ही साईडनी मी लावून घेतलेले आहेत. हे छोटे पार्ट्स पण मी त्याचे कट नाही केले, ते पण साईडला स्ट्रेंथ देण्यासाठी आणि जॉईंट कॉर्नरचे मजबूत होण्यासाठी मी तो तसंच ठेवलेला आहे. आणि हे बघू शकता, मी त्याला स्टेपलरने पॅक करून घेत आहे. उंची एकदम परफेक्ट व्यवस्थित कट करून घ्यायची. साध्या कात्रीने हे कट होतं बॉक्स, आणि यामुळे बॉक्सला एक मजबूती येते, स्ट्रेंथ त्याची वाढते. आणि हे बघा, असं थोडंसं जास्तीचं पार्ट आपण कट करून घेऊ शकतो नंतरही. आणि जो मधला छोटा पार्ट उरतो, आपण त्यालाही वापरणार आहोत त्याच्यामध्ये स्ट्रेंथ देण्यासाठी. हा बघू शकता, छोटा पार्ट जो उरलेला आहे तोही मी साईडला लावून घेते. तुमच्याकडे ग्लू वगैरे असेल जास्त स्ट्रॉंग एखादा, तर तोही वापरू शकता. इथे मी फक्त फेविकॉल नंतर लावलेलं होतं आणि इथे फक्त स्टेपलरने पॅक करून घेतलेला आहे. आता हा खूप स्ट्रॉंगवाला आपण ऑर्गनायझर बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि या खालून एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे आणि जॉईंट नसल्यामुळे त्याला एकदम छान त्याच्यामध्ये काही सामान आपण ठेवू शकतो. एवढाच पार्ट उरलेला आहे बॉक्सचा. पूर्ण बॉक्सचा म्हणजे पुठ्ठा वापरला गेला आहे. हे बघू शकता, मी माझे साडीचे फॉल जे आहेत एक्स्ट्राचे, ते सगळे याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान एक छोट्या जागेत मस्त ऑर्गनायझर रेडी झालं.